पुण्यात जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको पुणे सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवून लावला। लातूरच्या पळशीमध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले। अंबाजोगाई ते लातूर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन। एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज बांधवांनी हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरात मराठा बांधवांचं राज्य महामार्गावरती आंदोलन। मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक। समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको। समृद्धी महामार्गावर नावा शिवारामध्ये मराठा बांधवांनी समृद्ध महामार्ग रोखला। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री या ठिकाणी चौकात पोलीस बंदोबस्त वाढला। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना पोलिसांची खबरदारी। पुणवे प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला नोटीस। संभाजीनगरमधील कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस। काल मनोज जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केलेली। कोल्हापूरमध्ये कुणबी नोंदींमधील अनेक घोळ समोर। गिरगाव गावातील नोंदी कुरडू गावामध्ये तर मांडवे गावच्या नोंदी सावर्डे गावामध्ये। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे इथले नागरिक आरक्षणापासून वंचित। कापूस आयातीवरील सीमा शुल्क पूर्णतः माफ। केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय। 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल। बेसिक कस्टम ड्युटीसोबत कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील माफ। पुण्यातल्या चाकणमध्ये कांदा दरासाठी बोलवलेल्या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये खडाजंगी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण आता तापलं। शेतकरी नेते आणि राजकीय नेत्यांनी पक्षीय हेवेदावे उकरून काढत बैठकीमध्ये बाद घालण्यास सुरुवात केल्याचंही समोर। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 27,900 क्विंटल कांद्याची आवक। कांद्याला 2,376 रुपयांचा दर, सरासरी 1,400 रुपयांचा दर। शासकीय कांदा खरेदी केंद्रावर शुकशुकाट। कांदा विक्रीला खुल्या बाजार समितीमध्ये प्राधान्य। राज्यातल्या नाफेड केंद्रावरती इन कॅमेरा कांदा खरेदी केली जाणार, तर कांद्याचा काळा बाजार करणाऱ्यांवरती मुक्का अंतर्गत कारवाई होईल। मंत्री जयकुमार रावेल यांचीही माहिती। वर्ध्यातील तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका। केळीची झाडं रोपं उन्हामुळे करपली। केळीची रोपं झाडं कापली, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यातील 10 कृषी निविष्ठा केंद्राचे खत परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित, तर 2 कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। कृषी विभागाची ही धडक कारवाई समोर। रेशनचे गहू तांदूळ काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न फसला। नाशिकच्या येवला तालुक्यातील लवके शिरसगाव या ग्रामस्थांनी मिनी टेम्पोला पकडलं। टेम्पोतील संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 500 आणि चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर 1,59,135 तर चांदी 2,72,000 मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ। दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर। घरगुती पीएनजी ही 50 पैशांनी महागले। महानगर गॅसचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार। लासलगावमध्ये सीएनजीच्या दरवाढीनंतर पंपावर सीएनजी भरण्यासाठी गर्दी। 15 दिवसांमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपये 85 पैशांनी वाढ। लासलगावमध्ये सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलोवर। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सिंधुदुर्गामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं, तर काँग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। 8 दिवसांमध्ये दरवाढ मागे घेऊन पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडू असा देखील दिला इशारा। वाशिममधील पेट्रोल पंपांवर 23 लाखांच्या नकली नोटांमधून व्यवहार झाल्याचं समोर। या प्रकरणी 7 आरोपी ताब्यात। इंधन भरून पैसे देताना नकली नोटांचा वापर केल्याचं समोर आलं। धुळ्याच्या शिरपूरमध्ये इलेक्ट्रिक बाईक खरेदीला नागरिकांची पसंती। पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती। आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची देखील शक्यता। पंढरपूरमध्ये ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद। चोरट्यांकडून 8.35 लाखांचा मुद्देमाल जप्त। डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई। या प्रकरणी पोलिसांचा तपासही सुरू। अहिल्यानगरमधल्या शिर्डीमध्ये डिझेल चोरीची घटना घडली, त्यामुळे आता वाहनधारकांना आर्थिक फटका बसतोय। जिल्ह्यात डिझेल चोरांच्या टोळ्या सक्रिय। डिझेल चोरांकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष असल्याचं समोर। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक बंधारे कोरडे। शेतकऱ्याच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। मे महिन्यामध्येच बंधारे कोरडे पडले। समुद्राला वाहून जाणारं पाणी बीडच्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याला मिळावं। माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांचीही मागणी। पाणी प्रश्नासाठी मुंडे आणि सुरेश धस यांचीही घेणार भेट। धोंडे यांचीही माहिती। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यात घट। अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा, तर जिल्ह्यातील अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर।
बारामतीमध्ये सिद्धेश्वर निंबोडी गावातील मदनवाडी तलाव कोरडा ठाक, अतिक्रमणांमुळे तलाव कोरडा पडला असा नागरिकांचा दावा। सरकारने त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांना आत्मदहनाचा इशारा दिला। सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी -20.55%। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। गतवर्षीच्या तुलनेत पाणी पातळी खालावली। उजनी धरणातून मुख्य कालवा आणि बोगद्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावतीमधल्या अचलपूर परतवाडामध्ये पाणी टंचाई, काही भागांना टँकरने पाणी पुरवठा। चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे पाणी समस्या, टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका, जलसाठ्याची स्थिती चिंताजनक। जिल्ह्यातील 160 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 14% जलसाठा शिल्लक। प्रकल्पांमध्ये मिळून 13.36% इतका पाणीसाठा उपलब्ध। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता, पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। मान्सून लांबणीवर पडल्यास अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती। भूजल पातळी झपाट्यानं खालावतीये, विहिरींनी देखील तळ गाठला। नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी, पाणी कमी होत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। जिल्ह्यातील एकूण 24 धरणांमध्ये सध्या अवघा 29% पाणीसाठा, पाणी पुरवठ्यावर प्रश्न निर्माण होण्याची देखील शक्यता। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाण्याची टंचाई। गेल्या 15 दिवसांमध्ये टँकरची संख्या 160 वरून 194 झाली। सध्या 194 टँकरद्वारे 103 गावं आणि 31 वाड्यांना पाणी पुरवलं जातंय। मागील वर्षी याच काळामध्ये 380 टँकर सुरू होते। जळगावमधील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा। जळगावमधील 14 प्रकल्पांमध्ये यंदा 36% पाणीसाठा। धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त अशी देखील माहिती समोर। जालना जिल्ह्यात आज उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता। कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज। किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस नोंदवलं जाण्याची शक्यता। गोंदियामध्ये उष्णतेचा तडाखा कायम। गोंदियामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट, उकाड्यामध्ये वाढ झाली, त्यामुळे नागरिक मात्र हैराण। मराठवाड्यातील जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। कार्यालय नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान। या स्थलांतरित कार्यालयांचं कामकाज 1 जूनपासून सुरू होणार। या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार। नांदेडमध्ये हिंगोली गेट उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला कारवाईविना रिकाम्या हाती परतावं लागलंय। जागेवरून 2 व्यक्तींमध्ये वाद झाला। वादामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं अधिकाऱ्यांना कारवाई करता आली नाही अशी माहिती। पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचे भिवंडीतील गोदामासोबतचे धागेदोरे समोर, तर रेक्स कंपनीच्या गोदामावर एफडीएची कारवाई। गोदामातून जवळपास 5929 लिटरचा मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आला। विषारी दारूच्या प्रकरणामध्ये सीआयडीकडून आरोपींची दापोडी पोलीस स्थानकामध्ये 8 तास चौकशी। सीआयडीकडून सर्व आरोपींचं पुण्यातील कार्यालयामध्ये स्थलांतर। रायगडच्या खारपाडा टोलनाक्यावरती मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने बेमुदत उपोषण। सुसज्ज महामार्गाशिवाय टोल वसुली नकोच, आंदोलनकर्त्यांची ही मागणी। महामार्ग जनआक्रोश समितीच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। सोलापूर या ठिकाणच्या करमाळ्यातील महावितरण कार्यालयासमोर करंजे या गावातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। 40 दिवस उलटूनही वीज जोडणी न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। गडचिरोलीमधल्या सुनील आंबोरकर यांची सीआरपीएफच्या डीवायएसपीपदी निवड, तर ओरिसाच्या भुवनेश्वरमध्ये आंबोरकर यांना पदोन्नती मिळाली। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार दादा खिंडकरला भावाकडून धमकी। साक्ष दिल्यास दादा खिंडकर आणि धनंजय देशमुखला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील नोंदवला। बुलडाण्याच्या जळगाव जामोदमधील हत्याकांडातील मुलगी जिवंत परत आली। पोलिसांवर नामुष्की, तपासात हलगर्जीपणा दाखवला, त्यामुळे 3 अधिकाऱ्यांसह 3 कर्मचाऱ्यांची बदली देखील झाली। मात्र सापडलेला मृतदेह कुणाचा याचा तपास अद्यापही सुरू। उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कोंडलकर यांनी वकिलाला मारहाण करण्याची धमकी दिली। वकील गोविंद खरत यांचा कोंडलकर यांच्यावर गंभीर आरोप। धमकी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। एका अन्य विषयामध्ये फिर्यादीसोबत तक्रार देण्यासाठी वकील गेले आणि त्या दरम्यानचा हा प्रकार। जळगावच्या चोपडा शहरामध्ये रस्त्यालगत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई। कारवाईमध्ये याच 5 पीडित महिलांची सुटका झाली। 2 आरोपी सध्या ताब्यात। नागपूरमधल्या कळमना पोलिसांकडून सराईत चोराला अटक। आरोपीकडून 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपूरच्या महाल परिसरामध्ये कापड दुकानाला आग लागली। आगीमुळे जवळच्या इमारतीमधील फ्लॅटचं देखील नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती समोर। साताऱ्यातील कोरेगावमध्ये अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक आणि या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार बिपिन रामतीर्थ गुप्ताला नाशिकमधून अटक। पोलिसांनी आतापर्यंत या रॅकेटमधील 23 आरोपींना गजाआड केलं।